असं आहे की वरळीची हिट अँड रनची केस ज्याच्यामध्ये मिहिर शहाला 2-3 दिवसानंतर अटक करण्यात आली. मी कालही सांगितलं की या मिहिर शहाला वाचवण्याचा प्रयत्न कोणत्या एका पार्टीच्या माध्यमातून चालू आहे. कारण की त्याला जर अटक करण्यात आली असती लगेच तर तो दारू पिऊन होता आणि त्याचं जर ब्लड सॅम्पल काढलं असतं तर ते पॉझिटिव्ह आलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला अटक झाली नाही पाहिजे म्हणून त्याला फरार होण्यासाठी संधी दिली असा संशय त्यानिमित्तानं सर्वांना आहे. आता जेव्हा केस कोर्टात जाईल तेव्हा त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा गुन्हा लागणार नाही, फक्त निग्लिजन्स ड्रायव्हिंगचा गुन्हा लागेल. अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून मिहिर शहाला मदत करण्याचं काम चालू आहे काय, असा पद्धतीचा प्रश्न माझा आहे. कसं आहे की अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे, पण ज्या पद्धतीची घटना पुण्यामध्ये झाली त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. ज्या पद्धतीची घटना नागपूरमध्ये रामझुलेच्या बाबतीत झाली त्या ठिकाणी तर जे ती महिला होती तिला 130 दिवसांतर अटक करण्यात आली. म्हणजे तिने नागपूरमध्ये रामझुल्याच्या ठिकाणी 2 तरुणांना उडवलं, ती फरार झाली आणि 130 दिवसांतर तिला पकडण्यात आलं. तशाच पद्धतीची केस आता ही मुंबईची सुद्धा वरळीची सुद्धा आहे. 3 दिवसानंतर त्या आरोपीला अटक करण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं जर या हिट अँड रनच्या केसमध्ये जर शासन जर हस्तक्षेप करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि या केसमध्ये जो मिहिर शाह याला कडक कारवाई झाली पाहिजे या दृष्टीनं प्रशासनाने या केसमध्ये लक्ष घातलं पाहिजे. परिषदेची निवडणूक आहे, सरकारचा हस्तक्षेप 100% आहे. परिषदेची निवडणूक वर्ली हिट एंड रन केस मामले में इधर से आओ ना. हाँ हिंदी इधर से आओ. कोई बात सर, वर्ली हिट एंड रन केस में जो है सरकार 60 घंटे बाद गिरफ्तारी होती है, लेकिन सरकार का दबाव इस तरह की जानकारी आ रही है, इस पर आपका क्या कहना है? बिल्कुल सही बात है. मिहिर शाह इसको करीबन 60 घंटे के बाद गिरफ्तार किया गया. उसके पीछे काफी बड़ी साजिश दिखती है, क्योंकि मिहिर शाह को तुरंत अरेस्ट करते तो उसका ब्लड लिया जाता, उसमें ब्लड में अल्कोहल पॉजिटिव पाया जाता और अल्कोहल पॉजिटिव नहीं आना चाहिए करके उसको भागने के लिए मौका दिया गया, ऐसा मेरा आरोप है. इस प्रकार की घटनाएं जो होती है, पुणे में जो घटना हुई वहां पे भी राज्य शासन ने हस्तक्षेप करके वहां पे जो आरोपी था उसको मदद करने की कोशिश किया. नागपुर में राम झूला में जो घटना हुई वहां पे भी हस्तक्षेप किया गया. और ये जो बंबई में जो वर्ली में जो हिट एंड रन की घटना हुई वहां पे भी राज्य शासन का इसमें हस्तक्षेप है. जो मुजरिम था, जो आरोपी था, उसको भागने के लिए पूरी वहां पे सहूलियत दी गई और उसके वजह से उसके ऊपर अभी सिर्फ निग्लिजेंस ड्राइविंग का केस लगेगा, दारू पी के गाड़ी चलाने का केस नहीं लगेगा. सर, इसके अलावा सर विधान परिषद में एक भी मुस्लिम नेता का प्रतिनिधित्व नहीं रहेगा, इस तरह सर सपा ने एक तरह का पत्र लिखा है.